हरे कृष्णा। जगत गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्रीमद अभय चरणारविंद ऐसी भक्ति वेदांत स्वामी शिल प्रभुपाद महाराज की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत शिल भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर शिल प्रभुपाद महाराज की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य शिल हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। मथुरा वृंदावन धाम की जय। मायापुर नवदीप धाम की जय। अयोध्या धाम की जय। जगन्नाथपुरी धाम की जय। द्वारकाधीश धाम की जय। हरिनाम संकीर्तन की जय। गंगा माई की जय। यमुना माई की जय। तुलसी महारानी की जय। भक्ति देवी की जय। युगधर्म हरिनाम संकीर्तन की जय। समवेद भक्तवृंद की जय। समवेद भक्तवृंद की जय। समवेद भक्तवृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुपदकमलं श्रीगुरुवैष्णवांच
श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथामतं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विशुभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु भवत पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री श्री गौर निताय श्री श्री कृष्ण बलराम श्री श्री ललिता विशाखा राधा श्याम सुंदर श्री श्री राधिका केशव राय श्री श्री जगन्नाथ सुभद्रा बलदेव भगवान की जय। आज हम लोग श्रीमद् भागवतम के स्कंद तीसरे स्कंद में पहले भाग में ग्यारहवें अध्याय में 14वें श्लोक पे बात करते हैं। जब ये सृष्टि बन रही थी तभी ब्रह्मा जी ने क्या क्या उत्पन्न किया, सृष्टि कैसी उत्पन्न हो गई उसके बारे में, चंद्र सूर्य तारे नक्षत्र ये कैसे उत्पन्न, उनका कालावधि क्या है, उसके ऊपर हम चर्चा करते हैं। दूसरी बात, सतयुग, द्वापर युग, त्रेता युग, कलयुग, ये चतुर्थ युग में उनका कालावधि कैसा कैसा है उसके ऊपर हम चर्चा करेंगे। तो शुरुआत करते हैं। ये मैत्रेय ऋषि विदुर महाराज से कह रहे हैं कि कैसी कैसी काल मर्यादा है और भगवान एक ही सब कुछ कर रहे हैं, उनके अंडर में ही उनका काल मर्यादा का कैसा चक्र चलता है उसके बारे में बात करते हैं। यामांचत्वारो मस्ता नामहणि उभे पक्षपक्ष दशाहाणी शुक्ल कृष्णच मानदः। मानवाच्या दिवसात 4 प्रहर, रात आणि रात्रही 4 प्रहर असतात। हे प्रहर याम नावाने ओळखले जातात। त्याचप्रमाणे 15 दिवस आणि 15 रात्री म्हणजे एक पक्ष असा एका महिन्यात शुक्ल व कृष्ण असे 2 पक्ष असतात। तयो समुच्चयो मासं पितृणा तदहर्निशं द्वोतावृत्तो षडयनं दक्षिणचोत्तरं विधि दिवी। 2 पक्षाचा समूह म्हणजे एक मास आणि हा काळ पितृलोकासाठी एक दिवस, एक पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र असते। अशा 2 मासांचा एक ऋतू, मास महिना ऋतू असतो आणि 6 मासामध्ये सूर्याचे दक्षिणेकडून उत्तरेकडे भ्रमण होते। अयने चाहणे प्राहु वस्तरो 12 स्मृतः संवत्सरशतं नृणा परमायु निरूपत्यम्। सूर्याच्या 2 भ्रमणांनी देवतांचा एक दिवस आणि एक रात्र होते आणि दिवस व रात्रीचे हे संयुग मनुष्याचे संपूर्ण संवत्सर वर्ष असते।
मनुष्याची आयुमर्यादा 100 वर्षा इतकी असते. ग्रहक्षतारा चक्रस्थ परमाणा विना जगत संवत्सरावतारेण पर्यस्त निमिषो विभूम. संपूर्ण विश्वातील प्रभावशाली ग्रह, तारे, नक्षत्र आणि परमाणू इत्यादी सर्व आपापल्या विशिष्ट कक्षेमध्ये भ्रमण करीत आहेत. त्याचे असे भ्रमण शाश्वत काळ ज्यांचे प्रतिनिधित्व करतात त्या सर्व शक्तिमानाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असते. कोणाच्या मार्गदर्शनाखाली? पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली असते. ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले आहे की सूर्य म्हणजे भगवंताचा नेत्र आहे आणि तो त्यांच्या विशिष्ट काळाच्या कक्षेमध्ये भ्रमण करतो. त्याचप्रमाणे सूर्यापासून ते अगदी सूक्ष्म अणूपर्यंत सर्वच वस्तू कालचक्राच्या शाश्वत काळाच्या कक्षेत प्रभावीन आहेत आणि त्यापैकी प्रत्येक वस्तूला एका संवत्सराची निश्चित भ्रमण वेळ आहे. बघा, हे जे कालचक्र असते, काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलत असते आणि काळानुसार ज्या माणसाने पुण्य पाप जे काय केलेलं असतं त्या केलेल्या पुण्य पापाचा त्याला परिणाम काळानुसार भोगावा लागतो. म्हणून बोलतात कर्म चांगलं केलं तर त्याचा चांगल्याचा फायदा चांगला मिळतो आणि ज्याने कर्म वाईट केलं त्याला त्याच्या नियत कर्मानुसार काळानुसार त्याला वाईट परिणाम त्याच्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात. संवत्सरा परिवस्तर इडावस्तर एवच अनुवस्तरो वस्तरच्च विदुरैव प्रभाषते. चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्रे यांच्या आकाशामधील भ्रमकक्षांची 5 वेगवेगळी नावे आहेत आणि त्या प्रत्येकाचे स्वतःचे असे संवत्सर मतलब अस्तित्व असते. श्रील प्रभुपाद जी तात्पर्य में लिखते हैं, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, काळ आणि अवकाश अशा विषयांशी संबंधित भागवतातील उपरोक्त श्लोक त्या त्या विशिष्ट विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांना अतिशय औत्सुक्यपूर्ण आहे. स्वतःविषयी सांगावयाचे तांत्रिक परिभाषेमध्ये या विषयाचे सखोल वर्णन आम्ही करू शकत नाही. सारांश, विविध ज्ञानशाखावर काळाचे परम नियंत्रण आहे. हा काळ जो आहे हा पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा आशिक विस्तारित प्रतिनिधी आहे, म्हणजे नोकर आहे. भगवंता वाचून काही अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणून आपल्या अल्प ज्ञानास कितीही अद्भुत वाटणारी प्रत्येक गोष्ट ही त्या परम भगवंताच्या जादूच्या कांडीची करामत आहे. आपण ज्या काही गोष्टी या सृष्टीमध्ये बघतो, घडलेल्या असतात, घडत असतात, घडणारही असतात, ह्या सर्व गोष्टी कोणामुळे होतात? तर भगवंताच्या काळचक्रानुसार होतात. कोण करतं? तर भगवान स्वतःच करतात. परंतु आम्ही ते मानायला तयार नसतो. ह्याचं कारण काय? की आपल्याला अज्ञानपणाने ग्रासलेला आहे. ज्ञानी बनण्यासाठी आपल्याला भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो आणि विश्वास ठेवल्याच्या नंतर आपण ते मान्य करू शकतो. आज बहुत जे साधू संत आहेत, जे भक्ती का प्रचार करतात आणि आचार्य आहेत, ज्याने ज्ञान प्राप्त केलेले आहेत, संत महंत आहेत जे भक्तिमय जीवनामध्ये अतिशय नामांकित आहे. आणि अशा वेळी जेव्हा ते भगवंताचं नाम, रूप, गुण, लीलांचं योग्य प्रकारे वाचन वगैरे करतात आणि लोकांना त्याचं मार्गदर्शन करतात, तर हे ज्ञान कुठून येतं? हे ज्ञान भगवंताने दिलेलं असतं आणि त्यामुळे ते करतात. तर इथे सांगितलेलं आहे की भगवंता वाचून काहीही अस्तित्वात
राहू शकत नाही. म्हणून आपल्या अल्पज्ञानास किती अद्भुत वाटणारी प्रत्येक गोष्ट ही परम भगवंताच्या जादूच्या कांडीची करामत आहे, कारण ती काळानुसार बदलत असते. इथे कोष्टक दिलेले आहे की कोष्टकामध्ये त्रुटी मीन्स सेकंदाचा परिणाम कसा होतो आपल्या जीवनामध्ये ह्याचं दिलेलं आहे. एक त्रुटि 8 मतलब 13,500 सेकंड की एक जो वेद होता है ये 135 सेकंड का होता है. एक लव होता है वह 45 सेकंड का होता है. एक निमेष 15 सेकंड का होता है. एक क्षण 5 सेकंड का होता है. एक काष्ठा 8 सेकंड के होते हैं. एक लघु 2 मिनट का होता है. एक दंड 30 मिनट का होता है. एक प्रहर 3 तास का होता है. और एक दिवस 12 तास, एक रात्र 12 तास, एक पक्ष 15 दिन का होता है. हे जो महिने एका महिन्यामध्ये आपण म्हणतो एक एकादशी 15 दिवसांनी येते, दुसरी एकादशी 15 दिवसांनी येते. हे इथे ते दिला एक पक्ष म्हणजे 15 दिवसाचा जो पक्ष असतो, 2 पक्षांचा एक महिना होतो ते दिलेलं आहे. 2 पक्ष 15 दिवसाने एकादशी येते आणि त्या 2 पक्षाचा 15 दुने 30 म्हणजे 30 दिवसाचा एक महिना होतो. 12 महिन्याचे एक वर्ष होते आणि सूर्याचे संपूर्ण आकाश भ्रमण होते. त्यामुळे एका वर्षामध्ये सूर्य आकाशाला पूर्ण भ्रमण करतो. मनुष्याचे आयुष्य अशा पद्धतीने 100 वर्षा इतके असते. शाश्वत काळाचे मापन नियंत्रण करण्याचा हा मार्ग आहे. मतलब शास्त्रीय काळ कसा मोजावा ह्याचे मोलमापक इथे दिलेले आहे. 8 तासामध्ये 13,500 सेकंदाची एक त्रुटी. 8 तासामध्ये एक वेद 135 सेकंदाचा. 8 तासामध्ये एक लव 45 सेकंदाचा. 8 तासामध्ये 15 सेकंद एक निमेष. 8 तासामध्ये एक क्षण 5 सेकंद. एक काष्ठा मतलब 8 सेकंद. 2 मिनिट एक लघु. 30 मिनिट मतलब एक दंड. आणि 3 तास म्हणजे एक प्रहर. आणि 12 एक दिवस म्हणजे 12 तास. आणि एक रात्र ही 12 तास. एक पक्ष 15 दिवस मतलब एक पक्ष मिळून 2 जो पक्ष होतात ते 30 दिवस असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण म्हणतो ना सेकंद हो झाल्याच्या नंतर मिनिट झाल्याच्या नंतर तास झाल्याच्या नंतर एक दिवस आणि दिवस झाल्याच्या नंतर एक महिन्याच्या नंतर 12 महिन्याचं एक वर्ष. तर हे त्याच पद्धतीत आहे. आणि म्हणून इथे दिलेलं आहे की माणसाचं आयुष्य व्यक्ति का उम्र 100 साल का दिया है. इसका क्यों मतलब है? क्योंकि पहले ज़माने में सतयुग में त्रेता युग में एक व्यक्ति का जीवन 1000 साल से ज़्यादा था. लेकिन जैसा जैसा पाप बढ़ते गया वैसा वैसा धर्म के 3 जो खंबे हैं वो अतिशय नष्ट होते गए और उसका परिणाम मनुष्य के ऊपर होने लगा. और उस ज़्यादा पाप बढ़ने से जो सत्य जो है वही एक गुण बचा है, बाकी सब विलिप्त हुआ है. और इसीलिए ये कहा गया है. ब्रह्म संहिता में कहा है
यच्चक्षुरेश सविता सकलग्रहाणां राजा समस्तसुरमूरतिरेश शेतेजां यस्ताज्ञया भ्रमति समुतकालचक्रो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि। भगवंताचा जो नेत्र समजला जातो तो सूर्यसुद्धा ज्याच्या नियंत्रणाने शाश्वत काळाच्या निश्चित कक्षेत परिभ्रमण करत असतो। चंद्र आणि सूर्य हे भगवंताचे दोन आँख आहेत आणि या आँखा डोळ्यांमुळे, हे दोन डोळे आहेत, ह्या डोळ्यामुळे संपूर्ण सृष्टीला प्रकाश मिळतो, म्हणजे अंधेरातून उजालाकडे होतं। आणि त्यातूनच ही जी कालचक्र आहे भगवंताच्या अधीन असल्यामुळे ते हमेशा आपलं कर्तव्य करतं। कोणी किती पुण्य केलं, कोणी किती पाप केलं, हे सगळं नियती कालचक्राच्या कक्षेमध्ये असतं आणि त्या नियतीच्या पद्धतीने त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये सुख दुःख भोगावी लागतात। आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी आलोय जन्माला एन्जॉय करण्यासाठी, हे जीवन पुढे मिळेल किंवा नाही याचा कोणाला माहिती। आता जे मिळालं आहे त्याचा आनंद घ्या। जेव्हा आपण जीवनामध्ये पहिल्यांदा आनंद मिळतो, जवानीमध्ये, तरुणपणे, तर त्या व्यक्तीला उतारत्या वयामध्ये अक्षरशः त्रास भोगावे लागतात। आणि जो व्यक्ती जीवनामध्ये प्रथमतः त्रास काढतो, जवानीमध्ये, तरुणपणे अतिशय त्रास कष्ट काढतो, त्याला त्याच्या उतारत्या वयामध्ये, म्हातारपणी त्याला सुख समाधान आनंद मिळतो। याचं कारण काय की त्याने प्रथम भोगलेले आहे, त्रास काढलेला आहे। म्हणून जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर कधी सुखाच्या मागे लागू नये। कुंती महाराणी हमेशा भगवान से प्रार्थना करते, भगवान बोलते, भगवान श्री कृष्णांना सांगते, हे कृष्ण मुझे हमेशा तकलीफ देना, मुझे हमेशा दुख में रखना, मुझे दुख में तेरी याद आती रहती है, और जब मैं सुखी रहती हूँ तो मुझे तेरी याद नहीं आती, तो मुझे सुख नहीं चाहिए, मुझे दुख चाहिए। ये कुंती महारानी हमेशा भगवान से कहती, क्योंकि जब 5 पांडवों के ऊपर जब भी तकलीफ आती थी, भगवान उनको उस तकलीफ से मुक्त करते थे। कौरवों ने 5 पांडवों को जलाने का कोशिश किया, भगवान ने उनको बचाया। कौरवों ने 5 पांडवों को 5 गाँव भी नहीं दूंगा ऐसा कहा, लेकिन फिर भी भगवान ने उनको बुद्धि देकर अलग राज्य में रखकर उनको उनका वो जो दिन था वो काटने लगा। हर तरह से भगवान ने उनको सपोर्ट किया, क्योंकि वो दुख भोग रहे थे। और आजकल के लोग हमेशा सुख के पीछे भागते हैं, सुख मिलना चाहिए, सुख मिलना चाहिए, लेकिन उनको सुख कहाँ मिल रहा है? वो तो दुख ही भोग रहे हैं, लेकिन उस दुख को सुख मान के जीवन का आनंद ऐसा लगते हैं। तो कहने का मतलब है, जो ज्ञानी होता है वो भगवान से कभी कुछ मांगता नहीं। जो अज्ञानी होता है वो हमेशा भगवान को कहता रहता है कि मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए, मुझे ये। तो ज्ञानी बनने के लिए हमें हमेशा याद रखना चाहिए, इसलिए कहा गया है। तो यशुज शक्ति मूर्धोच वसयन सशक्ता पुषो भ्रमाय दिवित धावती भूतभ्रेदं कालाख्यया गुणमयं कृतभीवितत्वं तस्ते बलिहरत वस्त पच्छकायम। मैत्री ऋषि विदुर महाराज से कहते हैं, ये विदुर, सूर्य आपल्या असीम प्रकाश आणि उष्णतेने सर्व प्राणी मात्रांना जीवन देतो। तो जीवांना त्यांच्या भौतिक आसक्तीच्या मोहापासून मुक्त करण्यासाठी त्यांच्या आयुमर्यादेचा ऱ्हास करतो आणि स्वर्ग लोकात उन्नती करण्याचा मार्गाचा तो विकास करतो। अशा प्रकारे अतिप्रचंड वेगाने तो अवकाश भ्रमण करतो आणि म्हणून प्रत्येकाने त्याचे सर्व पूजन सामग्रीचे प्रत्येक 5 वर्षातून एकदा सादर पूजन करावे। कोणाचे? सूर्याचे। का?
तर सर्वांना प्रकाश वगैरे देतो आणि ह्या उद्देशाने. त्यानंतर विदुर महाराज बोलतात, पितृदेव मनुष्यानां मायू परमिदं स्मृतं परेशा गतिमाचक्ष येसु कल्पाद बहिर्विदम. विदुर महाराज म्हणाले, पितृलोकातील निवासी, स्वर्गलोकातील निवासी तसेच मनुष्य मात्राची आयुमर्यादा जाणली आहे. कल्पाच्या मर्यादेच्या पलीकडे असे आहेत ते श्रेष्ठ अतिविद्वान जीवांची आयुमर्यादा काय आहे हे विदुर ऋषी मैत्रेय मुनींना विचारतात. तेव्हा मैत्रेय मुनी बोलतात, ब्रह्मदेवाच्या दिवसांती विश्वाचा जो आशिक प्रलय होतो त्याचा सर्वच ग्रहलोकावर परिणाम होत नाही. सनक व भृगु ऋषी यासारख्या अतिविद्वान जीवांच्या ग्रहलोकावर युगांत समयीच्या प्रलयाचा किंचितही प्रभाव होत नाही. सर्व ग्रहलोक भिन्न भिन्न प्रकारचे आहेत आणि त्यापैकी प्रत्येक ग्रह निरनिराळ्या कालचक्राने किंवा शाश्वत काळाच्या विशिष्ट योजनेने नियंत्रित केला गेला आहे. पृथ्वीलोकाचे कालचक्र इतर अधिक प्रगत लोकांना लागू पडत नाही. म्हणून या ठिकाणी विदुर ग्रहावरील आयुमर्यादेविषयी विचारणा करीत आहेत. भगवान वेद कालस्य गती भगवतो ननु विश्व विचक्षते धीरा योगराध्वेन चक्षुषा. हे आध्यात्मिक सामर्थ्य संपन्न पुरुषोत्तम भगवंताचे नियंत्रक रूप असणाऱ्या शाश्वत काळाची गती तुम्ही जाणू शकता. तुम्ही एक आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असल्यामुळे योग दृष्टीने बळाद्वारे सर्व काही पाहू शकता. मतलब ज्याच्या जवळ योग शक्ती आहे त्याला सर्वस्वाची ज्ञान प्राप्त होतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे, योग सामर्थ्याचा परमोच्च पूर्णावस्थेची ज्याने प्राप्ती केली आहे, जे भूतकाळात, वर्तमान आणि भविष्यातील सर्व काही पाहू शकतो. कोण? तो योग सामर्थ्यवान शक्ती. भूतकाळ में क्या हुआ, मतलब इसको कहते भगवान भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान काळामध्ये काय आहे हे भगवंतांना सर्व जाणतात. परंतु मनुष्य व्यक्ती हा योग साधनेच्या माध्यमातून, मतलब भक्तीच्या माध्यमातून एकनिष्ठ भक्त असेल तर त्याला ते जमू शकतं. त्याच्यामुळे असं सांगितलं, भगवंताचे भक्त अधिकृत शास्त्रामधील सर्व काही आणि भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे जे पाहू शकतात त्यांना काय म्हणतात? त्याला त्रिकालज्ञ असे म्हणतात. भगवंताचे भक्ती अधिकृत शास्त्रामधील सर्व काही स्पष्टपणे पाहू शकतात. भगवान श्रीकृष्णांचे भक्त अगदी सहजपणे कृष्ण विज्ञान, भौतिक आणि आध्यात्मिक सृष्टीची स्थिती कोणत्याही अडचणीविना जाणू शकतात. भक्तांना कोणत्याही योगसिद्धीसाठी प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता नाही. प्रत्येकाच्या हृदयात स्थित असलेल्या भगवंताच्या कृपेने ते सर्व काही जाणण्यास समर्थ असतात. कोण? भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त. जे शुद्ध भक्त आहेत, जे परमहंस असं त्यांना संबोधिले जातं, असे जे भक्त आहेत ते ह्या गोष्टीमध्ये सर्व त्यांना आत्मसात होतं. विदुर असं म्हणाले. त्यामुळे मैत्रेय मुनी म्हणतात, कृतं त्रेता द्वापारं च कलिशेती चतुर्युगम दिव्य द्वादशाभिवर्षे सावधानम निरूपितम. मैत्रेय मुनी म्हणाले, हे विदुर, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही 4 युगे आहेत. ही सर्व एकत्र केली असता एकूण वर्षाची संख्या देवताच्या 12 सहस्र वर्षा इतकी आहे. मतलब सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ह्या 4ही युगाचा जो कालावधी आहे तो जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा देवतांच्या 12 सहस्र, सहस्र म्हणजे 100,
12 सहस्र वर्षा इतके आहे. इथे दिलेलं आहे. देवताचे एक वर्ष मानवाच्या 360 वर्षा इतके आहे. देवतांचं एक वर्ष किती? मानवांची 360 वर्ष होतात, तेव्हा देवतांचं एक वर्ष होतं. आणि त्यामुळे युगसंध्या म्हणविल्या जाणाऱ्या संक्रमण कालावधी देवतांची 12 सहस्र वर्ष म्हणजे 4 युगाची एकूण बेरीज होईल. देवतांची 12 सहस्र वर्ष अशी जर आपण केली तर 43,20,000 इतकी होतात. 4 युगाची एकत्रित वर्ष किती होतात? 43,20,000 वर्ष होतात. चत्वारिणी त्रीणि द्वै चेककृतादिषु यथाक्रमं संख्यातानि सहस्राणि द्विगुणानि शतानि च. सतयुगाचा कालमर्यादा किती होता? 4,800 वर्षा इतका होता. सतयुगाचा कालमर्यादा किती होता? म्हणजे किती वर्षाचं होतं? 4,800 वर्षा इतकी होता. त्रेतायुगाचा कालमर्यादा किती होता? 3,600 वर्षा इतकी होता. द्वापार युगाचा कालमर्यादा किती होता? देवतांच्या 200 मतलब सतयुगाचा कालमर्यादा देवतांच्या 4,800 वर्षा इतकी होता. त्रेतायुगाचा कालमर्यादा देवतांच्या 3,600 वर्षा इतकी होत आहे. द्वापार युगाचा कालमर्यादा देवतांच्या 2,400 वर्षा इतकी आहे. आणि कलयुगाची कालमर्यादा देवतांच्या 1,200 वर्षा इतकी आहे. आता ही कालमर्यादा झाली कोणाची? देवतांची. कोणत्या कोणत्या युगामध्ये? सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कालयुग. आता ह्यामध्ये पूर्वी उल्लेख करण्यात आला देवतांचे एक वर्ष मानवाच्या 360 वर्षा इतके असते. देवतांचे वर्ष मानवाच्या 360 वर्षा इतके असते. म्हणून सतयुगाचा कालावधी हा 4,800 गुणुले 360, तर तो कालावधी किती होतो? 17,28,000 इतका कालावधी होतो. कोणता? सतयुगाचा कालावधी किती होता? 17,28,000 वर्ष इतका आहे. त्रेतायुगाचा कालावधी 3,600 गुणिले 360, तर त्रेतायुगाचा कालावधी 12,96,000 इतका आहे. द्वापार युगाचा कालावधी किती आहे? 2,400 गुणिले 360, तर 8,64,000 वर्ष द्वापार युगाचा कालावधी आहे. आणि आपण कोणत्या कालावधीमध्ये आहोत? आपण कली मतलब कलियुगामध्ये आहोत. तर कलियुगाचा जो कालावधी आहे 1,200 गुणिले 360 देवतांचा, तो 4,32,000 वर्षाचा कलियुगचा कालावधी आहे. हे कलियुग जे आहे हे 4,32,000 वर्षा एवढंच कलियुग आहे. तर ह्यामध्ये कलियुगामध्ये 550-6 वर्ष झालेली आहे भगवान श्रीकृष्ण जाऊन. तर कलियुगला 5,500 वर्ष झालेली आहे सुरू होऊन, आणि हा कालावधी सुरू आहे. तर सांगायचं तात्पर्य काय? प्रत्येक युगाच्या पूर्वीचा आणि नंतरचा संक्रमण काळ जो पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे काही शेकडो वर्षाचा असतो, तो तज्ज्ञ सखोल शास्त्रांच्या मते युगसंध्या म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये सर्व प्रकारची धार्मिक कृती केली जातात.
संध्या संध्या शयोतर्ग काल शतसंख्यो तमेवाहु युगम तज्ञा यत्र धर्मो विधीयते. प्रत्येक युगाच्या पूर्वीचा आणि नंतरचा संक्रमण काळ, जो पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे काही शेकडो वर्षाचा असतो, तो तज्ञ खगोल शास्त्रज्ञांच्या मते युगसंध्या म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये सर्व प्रकारची धार्मिक कृत्य होतात. सांगायचं तात्पर्य काय की आपण हे जे कलियुगामध्ये आहोत, तर ह्या अगोदर जी युग होती, ही युग अतिशय महान स्थितीत होती. सतयुगामध्ये संपूर्ण गोष्टी भगवंताच्या अधीन होत्या आणि नियमानुसार चालत होत्या. त्रेतायुगानंतर हळूहळू युगामध्ये बदल झाला आणि त्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगामध्ये हळूहळू भ्रष्ट का मतलब आसुरी वृत्ती, गंदगी, दृष्टी प्रवृत्ती यांचा प्रभाव वाढला. सत्य जे आहे हा जो प्रभाव हा हळूहळू लोप होत चाललेला आहे. कारण जिथे सत्य आहे तिथे धर्माचं संरक्षण आहे आणि जिथे सत्य नाही तिथे धर्माचं संरक्षण होत नाही. म्हणून आज जे कलियुगामध्ये जे आहे टिकलेलं आहे ते सत्ययुग, मतलब सत्य जे आपण बोलतो ती वाणी सत्य असेल तरच त्या व्यक्तीला मर्यादा. परंतु आता ते कलियुगामध्ये सत्यबन बोलणं लोकांना आवडत नाही आणि म्हणून लोक खोटं बोलून आपल्या सर्व गोष्टी करत असतात. आज बघितलं तर आपण समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जो चोर आहे और जो असुर वृत्तीचा व्यक्ती आहे त्याची कामं व्यवस्थित चालतात आणि जो एकवचनी आहे, सत्यवादी आहे, त्या व्यक्तीला हमेशा त्रास भोगावा लागतो. ह्याचं कारण काय तर हे कलीचं युग आहे, क्लेशाचं युग आहे आणि क्लेशामध्ये हमेशा कली आपलं अस्तित्व ठेवून चाललेला असतो आणि ते म्हणून कलियुगामध्ये लोक कधीही त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगामध्ये कोणताही व्यक्ती सुखी नाही. सतयुगामध्ये प्राण्याला पण त्याचा हक्क सांगण्याचा अधिकार होता. त्याच्या जीवनाचा प्राणी मतलब गाय, कुत्रा, बिल्ली, कीटक सर्व गोष्टीला, कारण प्रत्येकामध्ये भगवंताचा अंश आहे आणि अंश स्वरूप असल्यामुळे त्याची निर्मिती ब्रह्मदेवानेच केलेली आहे सर्वमध्ये आणि ते अंश स्वरूप असल्यामुळे त्यांना प्रत्येकाचा अधिकार आहे. आज कलियुगामध्ये गाय कापली जाते, गायचं मांस खाल्लं जातं, बकरी कापली जाते, बकरीचं मांस खाल्लं जातं, काही ठिकाणी मनुष्याला मारलं जातं, काही ठिकाणी सगळ्या प्राण्यांना मारलं जातं आणि त्याचं मांस खाल्लं जातं. म्हणजे हे काय आहे, हे असुरी वृत्ती आहे, रानटी वृत्ती आहे आणि या रानटी वृत्तीमुळे माणसातलं माणूसपण विसरून गेल्यामुळे तो ह्या कृत्यकर्माला जातो. आज बघितलात तर काही असुरी वृत्तीचे जे लोक असतात ते हमेशा वैसा तो भगवान ने कहा है जीवन जीने के लिए दाल, सब्जी, साग, राइस और रोटी, स्वीट्स, ये जीवन खाने में होना ज़रूरी. लेकिन आजकल लोगों को ये खाना पसंद नहीं आता है. उन लोगों को मांस खाना पसंद आता है. मांस खाने से उनको अच्छा लगता है. मांस खाने से उनको अच्छा लगता है तभी उनको शराब लगती है, मदिरा लगती है. तो मांस के साथ मदिरा लगती है और मदिरा के साथ फिर स्त्री लगती है, तो उसको फिर ये असुरी वृत्ति का काम है. और यही आज समाज में ज़्यादा बढ़ गया क्योंकि
लोगों की बुद्धि भ्रष्ट हो गई और लोग खुद अज्ञान में है। इसीलिए तो कहने का मतलब है, यह हमें शास्त्रों का अध्ययन करने से हमें ज्ञान प्राप्त होता है। ज्ञान प्राप्त होने से हम हमें सुधार सकते हैं। अज्ञान की वजह से हम अपने खुद को भूल गए हैं और भगवान क्या है और हम कौन है। हम करोड़ों सालों से भगवान को जान नहीं पाए, इसीलिए 84 लक्ष योनि में घूम रहे थे और किसी ने हमें इस क्षेत्र में मनुष्य जीवन में भगवान का भक्ति का मार्ग बताया और उस भक्ति के मार्ग में जाकर हम हमारे जीवन को सार्थक कर सकते हैं। यही इस प्रवचन का उद्देश्य है। इसीलिए हम कहते हैं, आहो भक्ति में लीन हो जाओ, अपना हमेशा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे का मंत्र जप करते रहो और जीवन को सार्थक करो। हरे कृष्णा।